रायगड जिल्ह्यात मोठमोठे उद्योग प्रकल्प, औद्योगिक कारखान्यांचा पसारा वाढला आहे। अशातच स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र आदिवासी यांच्या जमिनींवर कारखानदारीचा डोलारा उभा राहिला असून प्रस्थापित कारखानदारांकडून शोषणाच्या घटनाही वाढल्यात। रायगडच्या खालापूर तालुक्यातील वडवळ परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांचा शेतीकडे जाण्याचा पूर्वापार मार्ग बंद झाल्याने पीडित शेतकऱ्यांमध्ये असंतोष खतखततोय। या शेतकऱ्यांसाठी पर्यायी दिलेल्या मार्गाचे अंतर 9 किलोमीटर असल्याने हा मार्ग शेती करण्यास सोयीस्कर नाही। परिणामी शेतकऱ्यांनी आपली उपजीविका असणारी शेती हा व्यवसाय सोडून मोलमजुरी सुरू केली आहे। पूर्वापार वहिवाटीचा मार्ग सुरू करावा या मागणीसह भीम आर्मी संघटनेने आंदोलनात्मक एल्गार पुकारलाय। बाबा, काय नाव तुमचा? वामन। काय पहिले रस्ता शेतीचा कुठून होता तुमचा? इथून रस्ता दिलेला का? आता जाऊ देत नाही कंपनी? अजिबात जाऊ देत नाही आता। भीम आर्मीच्या साथीने पीडित शेतकऱ्यांनी आजपासून गोदरेज कंपनी प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे। नाव यमुना वाघमारे। आम्ही इथं गोदरेज कंपनीच्या गेटवर आहोत। कंपनीच्या पलीकडे आमची जमीन आहे। वर्षानुवर्षीचा आमचा पीडित जो रस्ता होता तो कंपनीने अडवलेला आहे आणि आज आम्ही रस्त्याच्या मागणीसाठी इथं रस्त्यावर उतरलेलो आहोत। जोपर्यंत आमचा पीडित रस्ता आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही। एक तर आम्हाला आमचा पर्याय रस्ता तरी द्या, म्हणजे आमचा जो मूळ रस्ता आहे तो आम्हाला द्या, नाहीतर आमच्या जमिनीची जी नुकसानकी होते ती आम्हाला भरून द्या, नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही। राजेश चव्हाण, भीम आर्मीचा कार्यकर्ता आहे मी। आज जवळजवळ 1.5 वर्षापासून मी पाठपुरावा करतोय। गोदरेज कंपनीला पेपर वर्किंग केलं, कलेक्टर साहेबांना केलं, तहसीलदार साहेबांना केलं, मंडळ अधिकाऱ्यांना केलं, पण कोणी आमची दखल काही उचलून घेतली नाही। शेवटी आम्हाला लाचचा जो हत्यार असतो आंदोलनांचा तो आज उचलावा लागला आणि आज आमचं आंदोलन इथं चालूच राहणार आहे। माझं ह्याच गोदरेज कंपनीला आव्हान नाही आहे, जिथं या तांबाटी खालापूर तालुक्यात जेवढ्या कंपन्या आहेत त्यांना माझं स्पष्ट मत असं आहे की गोरगरिबावर अन्याय करू नका। तुम्ही इथं बिनधास्त धंदा करायला आलेले आहेत, तो धंदाच करा आणि त्याच्या जमिनी घेऊन फसून त्यांना आश्वासन देऊन नोकऱ्याला घेतो, कामाला लावतो, हे अशा आश्वासन देऊन कोणी कोणाला कामाला लावत नाही। जसं बोलता तसं वागा, हेच माझं म्हणणं आहे, बाकी याच्या पुढं काय नाही। जर असं तुम्ही जर फसवाफसवी केलं तर भीम आर्मीच्या संघटनेशी गाठ आहे तुमची, एवढं लक्षात ठेवा। गोदरेज कंपनी व्यवस्थापनाने पीडित शेतकरी आणि शिष्टमंडळ यांची प्राथमिक चर्चा बैठक केली असून आपण लिखित स्वरूपात आपले म्हणणे द्यावे, 4 दिवसात त्यावर निर्णय देऊ असे गोदरेज व्यवस्थापनाकडून आश्वासित केले आहे। मात्र जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा भीम आर्मी आणि पीडित आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे। माझं नाव राजेश चव्हाण, भीम आर्मी तालुका अध्यक्ष। आणि आमच्या आदिवासींच्या समस्या ज्या आहेत त्यासाठी आज आम्ही लढत आहोत। तर माझं एक स्पष्ट म्हणणं आणि मतही आहे, जसं शेतकरी हा उद्या जगाचा पोशिंदा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी नापीक झालेल्या शेतीवरती सोन्याचा नांगर फिरवला आणि आज आमच्या बांधवांची शेती अशी कुंपणं घातली गेलेली आहे। तर ती जोपर्यंत कुंपणं आम्हाला शेतीसाठी जाण्यासाठी रस्ता मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील। सम्राट मराठी लाईव्हसाठी धर्मशील सावंतसह ब्युरो रिपोर्ट, वडवळ।